नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज शिरवळ येथे भव्य-दिव्य असं अध्यक्ष केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात मित्रांनो आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत कोणकोणते नामांकित टॉपचे नंदी या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहेत आणि आपल्या सर्वांचा लाडका 12 केसरी बकासूर आणि मथुर गट पास झाले का? तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, या शिरवळ मैदानात ओपनच्या कोणकोणते टॉपचे नामांकित नंदी सेमीसाठी पात्र झाले ते पाहूया. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला साहेबराव आणि हिंदकेसरी अर्जुन ही जोडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, गट क्रमांक 2 मध्ये द्वारलेचा हरण्या 722 सेमीसाठी पात्र झाला आहे आणि आज आपल्या द्वारलेच्या हरण्याचा पायरा होता शिवबरोबर दख्खन पठार. मित्रांनो, दख्खन पठाराचा शिवबरोबर द्वारलेच्या हरण्याचा पायरा होता. त्याच्यानंतर मित्रांनो, शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या पण आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये सेमीसाठी पात्र झाला आहे आणि शनी शिंगणापूरच्या चित्र्याचा पायरा होता आज संग्राम 31-31 बरोबर. तर मित्रांनो, तर राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देव आणि मथुर. तर मित्रांनो, बकासूर आणि मथुर अजून काय खाली पळायला गेले नाहीत, त्यामुळे मित्रांनो आपल्याला त्यांच्या नावावर चिठ्ठ्या निघाल्या आहेत. त्याच आपल्याला गटात आपल्याला मथुर आणि बकासूर पळताना दिसू शकतात. मित्रांनो, आपण सकाळी व्हिडिओ टाकला होता की आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या नावावर या मैदानात एक चिठ्ठी आहे, गट क्रमांक 26 तास क्रमांक 2 आणि त्यानंतर मथुरच्या नावावर 2 चिठ्ठ्या आहेत, गट क्रमांक 29 तास क्रमांक 4 आणि गट क्रमांक 30 तास क्रमांक 5. तर मित्रांनो, या दोन्ही गटांपैकी एका गटात आपल्याला मथुर पळताना दिसणार आहे आणि त्यातल्या एका गटात आपल्याला एलियन पळताना दिसू शकतो.